नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहे हैदराबाद ट्रिपला. स्वराज आहे, श्री आहे, मागून अर्णव आलाय, सगळेजण. आज सृष्टी बसलेली आहे. गोलकोंडा फोर्ट आणि बरेचसे पॉईंट आम्ही कव्हर करणार आहे. पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आम्ही कुठं कुठं जाणार. कसा चालू आहे नाश्ता पोरांनो? चांगला आहे का मिट्टू? कसा नाश्ता? माग कोण कोण आहे? हाय करा. आलो आम्ही इथं अमृता कॅसल हॉटेलला. ॲक्च्युली कॅसल सारखं हॉटेल आहे आणि एकदम प्राईम लोकेशनला आहे. सेक्रेटरियन स्टेट बिल्डिंग जे आहे त्याच्या समोरच आहे. अबू, कसं वाटतं हॉटेल? खूपच छान आहे. एकदम कॅसल सारखंच वाटतं की नाही? महाल असल्यासारखं. हो हो, खूप छान आहे. आतून पण खूप मस्त. हो का? ए टमलू, समडू 3दा का रस्ता चुकता होगा? मॅप कोण बघतंय? ही मॅप बघत असणार आहे सम्राट. हा चला. आम्ही तुमच्या आधी आलो लेट टकलू. आम्ही आलोय पॅराडाईज बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये. हैदराबादमधलं वन ऑफ द फेमस बिर्याणी रेस्टॉरंट आहे आणि यांनी क्लिअरली इथं लिहिलेलं आहे की आमची शाखा इथं दुसरी अजून कुठेही नाही, म्हणून जेन्युइन पॅराडाईज बिर्याणी रेस्टॉरंट आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय रामोजी फिल्म सिटीला. आम्हाला फार एक्साइटमेंट होती रामोजीची, पण पूर्ण दिवस फिरण्या एवढं या पोरांचा स्टॅमिना राहिला नसता. मग आम्ही संध्याकाळचा पॅकेज घेतलेला आहे. तर इव्हनिंग पॅकेज सुद्धा खूप छान आहे. इथं एंटरटेनमेंट शोज वगैरे आहेत असं आम्हाला सांगितलंय. बस राईड पण आहे. लेट्स सी. आम्ही खूप एक्सायटेड आहे. बघूया आता काय काय एन्जॉयमेंट होते. कितना एक्साइटेड हो आप? बहुत ज्यादा.
ना कधी असताना आलतात तुम्ही इथं? नाना 8वी, तुम्ही 8वीला असताना आलात आणि आता सम्राट 8वीला, नानांचा नातू 8वीला चाललाय. आणि आज आम्ही सालारजंग म्युझियम मध्ये आलोय. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे, आम्ही दाखवूच तुम्हाला काय काय आतमध्ये. अँटिक वस्तूंचं म्युझियम आहे, पण फार खूप मस्त मेंटेन केलेलं आहे. आणि आतमध्ये येण्यासाठी सिक्युरिटी पण खूप जास्त आहे. इथं अँटिक वस्तू असल्यामुळं त्यांनी. आणि हे एक अँटिक वस्तू आहे आमची बघा, अँटिक. हा पाहिलेत की हे बघितलेत सगळे. हा हे 20 वाला जे आहे की नाही तेवढं एक मी पाहिलं. 20चं जे आहे ते बघितलंय. कुठलं आहे तुझ्याकडे अजून? हा हे 5 पैसे आहेत, 2 पैसे, 1 पैसा नोट पण आहे. So beautiful, so elegant, just looking like a wow, just looking like a wow. बघा काय कमाल मूर्ती काढली. पुढून ही अशी मस्त माणसाची मूर्ती आणि असं हळू थोडं पाठीमागे गेलं की आरशामध्ये सिलेक्शन एका स्त्रीच्या मूर्तीचं दिसतं. आम्ही आता चाललोय बोट राईड करून बुद्धा स्टॅच्यूला चाललो. आम्ही बुद्धा स्टॅच्यू तिकडे आहे. बुद्धा स्टॅच्यू विजिट करतो. आणि साईडला आपला फ्लॅग कसला भारी दिसतोय बघा. इथं आहे बुद्धा स्टॅच्यू. विराट कसं वाटतं बोट राईड? होय, नानाने स्कार्फ बिर घालून फुल तयार. खूप जागा आहे लुंबिनी पार्क. इथं लेझर शो पण आहे, मुलांच्या खेळायच्या पण आहेत वस्तू आणि इथं मोठ्यांच्या पण आहेत. लेझर शो खूप खास आहे. म्हणजे असा वाटतो सुरुवातीला की साधाच असेल लेझर शो, पण खूप भारी आहे लेझर शो. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल, हैदराबादच्या हिस्ट्रीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. थोडासा जास्त वेळाचा आहे, पण काय निवांत बसून बघायचं असल्यामुळं खूप मस्त वाटतो लेझर शो. आणि बुद्धा स्टॅच्यू पण इथला खूप छान वाटला, म्हणून लुंबिनी पार्कला आल्याचं वर्थ वाटतं. जरी तुम्ही असाल हैदराबादमध्ये प्लॅन करत असाल तर लुंबिनी पार्कला 100% आलं पाहिजे. संध्याकाळचा वेळ आम्हाला खूप छान वाटला. संध्याकाळी आम्ही साधारण 5-5:30 वाजता इथं आलो आणि अजून इथंच आहे आम्ही. 8:30-9 वाजले. तर खूप छान आहे. संध्याकाळी इथं स्पेंड करण्यासाठी एकच नंबर आहे. सो लुंबिनी पार्क इज अ मस्ट गो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे बावर्ची हॉटेलमध्ये. या हॉटेलची खासियत बघा, यांनी किती सर्टिफिकेट सगळे लावून ठेवलेले. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट काय माहिती आहे का, ते हॉटेल एकदम रोड टच आहे. रोड टच हॉटेल असल्यामुळं पार्किंगची असं वाटतं आपल्याला प्रॉब्लेम येईल, पण यांच्याकडे व्हॅले पार्किंग आहे. आपण फक्त हॉटेलच्या समोर आलं की त्यांचा ड्रायव्हर येतो आणि आपली गाडी घेऊन जातो, पार्क करतो. आपल्याला काही टेन्शन नाही. आम्ही आलो आहे आता गोलकोंडा फोर्टला. आमच्यासोबत गाईड आहे तिथे पाठीमागं. आणि आज 2 गेस्ट आमच्यासोबत जॉईन झालेत. राणी हाय कर, दादा हाय करा. तर गोलकोंडा फोर्टचं आज सगळी माहिती आम्हाला सांगणार आहेत गाईड. तुम्हाला सगळं फोर्ट आम्ही फिरून दाखवूया. ते बघा पाठीमागून एंट्रन्स आहे. काय जबरदस्त आहे हा व्ह्यू. वाटर सप्लाई के लिए बनाया गया था. तकरीबन ऐसे डैनिश लेन का जैसा इस्तेमाल करते उस जमाने में पानी के लिए सप्लाई की. ये यहाँ तक ये नहीं है, नाहल से लेकर
वो ब्लैक कलर तो दूर बिल्डिंग दिख जाए, ये वहाँ तक है 8 किलोमीटर दूर तक। वहाँ पर नहीं पानी का लेक था, उसको बोलते थे उस जमाने में गोल्डन केव। होय की नाही आप्पा? हो, अरे पण पाणी कधी जुनं होत नसतंय, त्याला पाणीचं जिरत असतंय, पुन्हा त्याचं झऱ्यातनं पाणी येत असतंय. हे काय 400 वर्ष जुनं पाणी नाही. ताई, हाऊ आर यू फिलिंग? तू एकदम स्वेटर बिटर फुल पॅक करून आली आहेस. तू पण अजून जर आपल्याला फार अर्धा किल्ला चढायचंय. चला चला. दरवाजा जो खोले उनको शाबाशी देकर उसी गेट में पहले उनको कत्ल करे यहाँ के कमांडर। अब दरवाजा को मारने से पहले करे कि जब यहाँ की फौज का तो हो नहीं सका तो हमारा क्या होगा? तो उसका सर कलम कर दिए। औरंगजेब ने दरवाजे का नाम ही रख दिए फतेह दरवाजा। नीचे से ताली बजाते तो ऊपर वहाँ सुनाई देता है, वहाँ से ताली मारते तो पूरे किले की दीवार आउटर बाउंड्री में जहाँ से आप लोग आए। तो 3 ताली दुश्मन के लिए रखे, मीटिंग के लिए 2 ताली, दुश्मन के लिए 1 ताली, सॉरी मिनिस्टर के लिए 1 ताली। ये कोड वर्ड है उनका। हे मर्याई लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. या मंदिराबद्दल ना आपल्याला राणी थोडक्यात सांगणार आहे आता. हे मर्याई लक्ष्मीचं मंदिर आहे. इथं आषाढमध्ये जत्रा भरते आणि जत्रा 8 दिवस राहते. घट बसतात 8 दिवस, 9व्या दिवशी घट होतात आणि देवीची यात्रा मोठी काढतात. आणि इथूनच यात्रा निघते. इथूनच काढतात आणि पोटराज निघतात त्याच्यासोबत. हां हां हां. म्हणजे विशेष आहे की हे मुस्लिम राजांचा किल्ला आहे आणि इथं हिंदू देवीचं मंदिर आहे आणि इथून यात्रा निघते. स्वराजने मगाशी प्रश्न काय विचारला माहितीये का? राजा वर कसं जात असेल आणि वर गेला तर लवकर खाली येत नसेल. कसलं क्लिअर ऐकू येतं. तिकडून बोललं की बरोबर आवाज ट्रॅव्हल करून इकडे ऐकायला येतं. आम्ही आलोय सुधाकार म्युझियमला. हे बघा असं इथं आहे सुधाकार म्युझियम. किती मोठी गाडी त्यांनी बनवलेली आहे. पाठीमागे जे दिसते एंडेवरच्या पाठीमागे. आतमध्ये खूप त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या खूप आधीपासून बनवलेल्या आहेत आणि खूप वेगवेगळे डिझाईन आहे. म्हणजे जसं कब्बशीची डिझाईन झालं किंवा वांग्याची डिझाईन झाली, अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या कार्स बनवलेल्या आहेत त्यांनी. तर लहान मुलांसाठी एवढी धम्माल गोष्ट ना, एवढं आवडलं त्यांना, 1 सेकंदसुद्धा ते रिलॅक्स राहिले नाहीत आणि संपूर्ण त्यांनी वेळ इथं एन्जॉय केला. तर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्ही 100% सुधाकार म्युझियममध्ये आलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही हे हॉटेल मस्तपैकी हॉटेल अमृता कॅसल आम्ही सोडतोय आणि आता आम्ही नेहरू झुलॉजिकल पार्कमध्ये जातोय. त्याच्यात वातावरण काय भारी झालं, एकदम हिल स्टेशन सारखं वातावरण झालं. पूर्ण ढगाळ आणि थोडा थोडा रिमझिम पाऊस सुरू होतोय. तर आबू, आजच्या दिवसासाठी कसं वाटतं तुला? तुम्हाला कसं वाटतं रे बच्चा पार्टी? काल यांच्यासाठी खेळणी घेतलेली मी देणार होतो, पण आता काय ज्येष्ठ मंडळी म्हणले आता देऊ नका, तोडून मोडून टाकतील सगळे. मग आता घरी गेल्यानंतर द्यायचं ठरलं, म्हणून द वेट विल बी फॉर 1 डे. आम्ही आलोय इलेक्ट्रिक गाडी आहे. इसलिए बारे का नाही. तुम्ही खूप छान बांधले हो. सगळेच असेल लॉयन किंग मधले. काय तिथे काय आहे? कामच वाटत
या झूची खासियत काय माहितीये का, या झू मध्ये ना छोटे छोटे पिंजरे नाहीत प्राण्यांसाठी. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट म्हणजे नैसर्गिक त्यांना जर का ठेवायचं म्हणलं तर कसं ठेवता येईल तशा पद्धतीनं यांची रचना आहे. एवढं मोठं एका प्राण्यासाठी एवढा मोठा एरिया आहे आणि टोटल 600 एकरचा झू आहे असं आम्हाला माहिती मिळाली. आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथं ठेवलेलं आहे, त्यांच्या नॅचरल कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे. एका बंदिस्त कुठल्या तरी 10 बाय 10च्या पिंजऱ्यामध्ये न ठेवता. म्हणून यांना बघायला सुद्धा आपल्याला भारी वाटतं. यांच्यावर अशी दया येत नाही की अरे बिचारे यांना किती छोट्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं, असं ना वाटतं. यांना बघून आपल्याला पण भारी वाटतं. तर बाकीच्या पण झू मध्ये अशीच रचना व्हायला पाहिजे. हाय गाईज, सफारीला चाललोय आम्ही. बसलोय सगळे असं त्या कंजेस्टेड बसमध्ये. बसला गाडी वगैरे आहे. आता गेट उघडायला लागलेत. वाव. आणि इथं 50-50 चान्सेस आहेत म्हणलेत ॲनिमल्स दिसण्याचे पावसामुळे. तर लेट्स होप आम्हाला काय प्राणी ओपन दिसतील. हे लक्षदार नव दिसलं की सांगा मला. दिसलं का काय? हो, कालवा करू नका रे. गोरिलानेच तोडलेत झाड सगळे. आपण सारखं गोरिला. मोकळाच आहे की, पण जरा बारीकच झाले. त्यांना खायला प्यायला देते. कसं वाटतंय गाईज प्राणी बघून? सगळ्यांना भारी वाटलं का? कुठला कुठला प्राणी फर्स्ट टाइम बघितला? मी तर शामरुख, व्हाईट कलरचा टायगर मी फर्स्ट टाइम बघितला. अजून फर्स्ट टाइम कुठला ॲनिमल बघितलं कोणी? काय काय अबू? आणि पांढरा आपण हा बघितला ना मोर, पांढरा मोर फर्स्ट टाइम बघितला. ते गोल्डन पक्षी सुद्धा फर्स्ट टाइम बघितला. हा, टीव्हीतच बघून ठेवला. ओके. अरे गेंडा पण फर्स्ट टाइम बघितला आपण आज. गेंडा पण फर्स्ट टाइम बघितला. ऑब्झर्व करा. हॅलो पोलर बेअर. हॅलो खाजवायले पाट खाजवायले. पांढरं शुभ्र हरिण. व्हाईट बग म्हणायचं याला. नाही, ब्लॅक बक नाव आहे. ब्लॅक बग. पाठी मागून
हे कसले तरी डेंजर प्राणी इथं. यो बाप रे. त्याचं तोंड आहे बघा, कसला मोठा पायथन आहे. तिकडचं आम्ही सगळं बघितलं. गोल्डन कलरची कुठं आहे? दिसली नाही का तुला? ते काय ते बघ, ते बघ तिथं पाण्यात थोडंसं डोकं वर काढलं बघ.